तुम्ही जर का अशी कोबीची भाजी बनवून खाल्ली ना तर 2 चपात्या जास्तच खाल. तर चला मैत्रिणींनो, वैष्णवीज मम्मी होम रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी मस्त अशी कोबीची भाजी बनवलेली आहे. तर खूप छान आणि टेस्टी अशी भाजी बनवलेली आहे मी. तर चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते आहे मी. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवलेली आहे आणि ज्यांना बनवता येत नाही ते सुद्धा बनवतील अशा प्रकारची ही कोबीची भाजी आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता मी कोबी आहे ना छानपैकी बारीक असा कट करून घेतलेला आहे. एकदम बारीक केलेला आहे. जेवढं तुम्ही बारीक कट करताना तेवढं आहे ना व्यवस्थित असं भाजी लवकर शिजती आणि खायला पण छान टेस्टी लागती. तर इथे आता आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकायची थोडीशी, अर्धा चमचा वगैरे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण थोडासा असा तडतडला की त्यात लसूण आणि मिरची टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही आता इथे ना हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ हे सुद्धा या फोडणीमध्ये ॲड करू शकता. इथे मी नुसतीच अशी कोबी बनवलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये डाळ पण ॲड करू शकता. डाळीने पण खूप छान टेस्ट येते भाजीला. तर व्यवस्थित असं सर्व कोबी टाकून घ्यायचं आणि आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्व तेल वगैरे असं हे तेल आहे ना जे ते पूर्ण कोबीला लागलं पाहिजे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. हे बघा, तुम्ही बघू शकता मी किती कमी टाकलेली आहे. एकदम थोडीशी टाकायची आणि व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी कोबी आहे ना सर्वात आहे ना एकदम पातळ असा सर्वात पहिले आहे ना पातळ कोबी चिरून घ्यायचा, तरच भाजी छान लागते. आता आहे ना झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं शिजून घ्यायची भाजी. आता 5 मिनटं झालेले आहेत. आपण काढून बघूया. मस्त अशी भाजी थोडीशी शिजलेली आहे. जास्त अशी शिजलेली नाही आहे. तर अजून एक 5 मिनटं आपल्याला ठेवावे लागतील भाजी शिजवायला. तर झाकण ठेवायचं आणि अजून एक 5 मिनटं आपण ही भाजी आहे ना शिजवून घेऊया. आता 5 मिनटं झालेले आहेत. आता व्यवस्थित आपण चेक करून बघूया. थोडंसं असं लागतच होतं खाली, तेवढंच मी चेक करून बघितलं. मध्ये पण हलवत राहायचं भाजीला, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तुम्ही असं एकदम ठेवून आहे ना साईडला काही पण काम करू नका. त्यामुळे आहे ना खाली लागायची शक्यता असते. तर आता बघा आपली भाजी झालेली आहे एकदम रेडी खाण्यासाठी. तुम्ही ही भाजी आहे ना चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि खूप अशी छानपैकी लागती आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघितलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने, तर तुम्हाला नक्की आवडेल, मी गॅरंटी देऊन सांगते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.